महाराष्ट्रासह नागपूर जिल्ह्यात सीबीएसई पॅटर्न यामध्ये गणवेश असो किंवा शैक्षणिक पुस्तकं असो या बाबतीमध्ये जे शाळेमधील जे दडपण जे आहे विद्यार्थ्यांच्या वडिलांवर जे होत आहे की जे गणवेश आणि पुस्तके जे आहे शाळेतूनच घ्यावे असं त्यांच्यावर दडपण आहे. आपल्यासोबत सागरजी दुधाने आहेत. आपलं विदर्भ दर्पण मध्ये स्वागत आहे. नमस्कार. या गणवेश आणि जे शैक्षणिक पुस्तके आहे सीबीएसई पॅटर्नचे याबद्दल जे विद्यार्थ्यांचे पालक वर्ग आहे त्यांच्याबद्दल खूप रोष आहे. काय सांगू शकाल? खरं तर कोणत्याही सीबीएसई शाळेला पुस्तकं असू द्या, गणवेश असू द्या किंवा कोणतंही शैक्षणिक साहित्य हे एका ठिकाणून विकता येत नाही किंवा कुठून घ्यावं हे सांगता येत नाही. अशा पद्धतीचा सीबीएसई बोर्डाचा आणि भारत सरकारचा नियम आहे आणि राईट टू एज्युकेशन कायद्याच्या अंतर्गतही या बाबतीत उल्लेख झालेला आहे. परंतु काटोल विधानसभेतल्या जेवढ्या काही शाळा आहे त्या मनमानी करून आपल्या एका ठराविक व्हेंडरकडून अतिशय जास्तीच्या दरात गुणवत्ता नसलेलं किंवा चांगली त्याची क्वालिटी नसलेल्या वस्तू विकत आहे आणि बेमाप पैसा उकडत आहे. हे मागील 10-15 वर्षापासून सुरू आहे. सातत्यानं याच्यावर कोणी बोललं नाही, पालकांचं लक्ष नाही. परंतु काही पालकांचं शोषण होतं, त्यामुळे ते तक्रारी घेऊन माझ्याकडे आले. आम्ही या मागील 3 महिन्यापासून हा लढा आता हाती घेतलेला आहे. यामध्ये पालक वर्गावर सतत तगादा लावला जात आहे की शाळेतूनच या सर्व साहित्य घेतलं पाहिजे. हो, नक्कीच. आणि जर शाळेतून घेण्यासंबंधी जर बाहेरून घेण्यासंबंधी पालकांनी विचारपूस केली तर त्या पालकांच्या पाल्यांना शाळेमध्ये टॉर्चर केल्या जाते अशी सुद्धा तक्रार आहे. म्हणजे माउंटच्या बाबतीत झालं, टिप्सच्या बाबतीत झालं की पोरांना टॉर्चर करणे. ऑर्चिडच्याही बाबतीत तेच होतं की पोरांना टॉर्चर करून तुमच्याच पॅरेंट्स कसे काय प्रश्न विचारतात अशा पद्धतीचं टॉर्चर त्या मुलांना होते. जर तिथून घेतलं तर त्या पालकांना काही प्रॉब्लेम नाहीये. आपण काही दिवसापूर्वी याबद्दल जे आहे एसडीओ असेल किंवा शिक्षणाधिकारी असेल यांच्याकडे निवेदन सुद्धा देण्यात आलेलं होतं. काय सांगू शकाल? एसडीएम साहेबांकडे निवेदन दिल्यानंतर एसडीएम साहेबांनी 25 मार्चला सगळ्या शाळेच्या प्रिन्सिपलची मीटिंग घेतली आणि त्यांना तोंडी सूचना दिल्या की या पद्धतीनं तुम्ही करता येणार नाही. एका शहरात आपण राहतो, एका जिल्ह्यात राहतो, एका नगर परिषद क्षेत्रात आपल्या शाळा आहे. मग अभ्यासक्रम प्रत्येक शाळेचे वेगवेगळे का? म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही जर पाहिलं तर आता अरविंदचं जर एखाद्या वर्गाचं तुम्ही 6व्या वर्गाचं त्यांचं पुस्तकाचा पॅटर्न पहा. 6 वेगवेगळ्या पब्लिकेशनचे पुस्तकं एका वर्गाला आहे. ऑर्चिड मध्ये तेच होतं, म्हणजे 7 वेगवेगळ्या पब्लिकेशनचे पुस्तक एका वर्गाला. 3ऱ्या वर्गाचं जर मागच्या वर्षीचं तुम्ही ऑर्चिडचं पुस्तकाचा पॅटर्न पाहिला तर एक वर्ग 7 पब्लिकेशनचे वेगवेगळे पुस्तकं. म्हणजे पालकांना नाईलाजानं शाळेतून घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि 4-4, 5-5 हजाराचे पुस्तकं असं काय? म्हणजे याच्यात विशेषतः आम्ही याचा तपास केला आणि एसडीएम साहेबांच्या ते लक्षात आणून दिलं. त्यांनी सगळ्या शाळांना तोंडी सूचना दिल्या की या पद्धतीने तुम्हाला करता येणार नाही, एनसीईआरटीचेच पुस्तकं तुम्हाला लागू करावे लागतील. आणि मीटिंग संपली. परंतु त्याच्यानंतर अरविंद शाळेनं आपलं शाळेतून विकणं सुरू केले. माउंटनं आपले एका व्हेंडर कडून त्या तिरुपती मंगल कार्यालयाच्या बाजूला त्यांचं एक विंडो आहे तिथून सुरू केलं. त्यांनी टिप्सवाल्यांनी सगमामध्ये आपलं एक नोटिफिकेशन काढून तिथे विक्री सुरू असल्याचं सांगितलं. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर मी परत एसडीएम साहेबांकडे गेलो, शिक्षणाधिकाऱ्याकडे गेलो आणि त्यांना लेखी काहीतरी याच्या संबंधात ऑर्डर काढला पाहिजे तर विनंती केली. त्यांनी त्या दिवशी 30 तारखेलाच ऑर्डर काढला आणि सगळ्या शाळांना डिस्ट्रीब्यूट केला की कोणत्याही पद्धती म्हणजे कोणत्याही परिस्थितीत एनसीईआरटी शिवाय बाकीचे पुस्तकं वापरू नये. तर त्या ऑर्डरचा इम्पॅक्ट असा झाला की सगळ्या शाळांनी शाळेच्या ग्रुपवर प्रत्येक पालकाला मेसेज पाठवला की तुम्ही कुठूनही पुस्तकं घेण्यासाठी तुम्हाला मोकळीक आहे, त्याची काहीच अडचण नाही, तुम्ही कुठूनही पुस्तक घेऊ शकता. परंतु पुस्तक कोणते घ्यायचे याची यादी कुणीच दिली नाही. एका ऑर्चिड शाळेने यादी दिली, बाकीच्या सगळ्या शाळेने दिशाभूल करणं सुरू ठेवलं. त्यानंतर जेव्हा कधी पालक घेत आपल्या शाळेमध्ये गेले आणि त्या विचारलं की बाबा पुस्तकं कुठून घ्यायचे, तर जो टिप्सचा प्रिन्सिपल आहे घाटे, मी त्याच्याशी बोललो. तो माणूस इतका हरामी आहे की त्यानं 2-3 वेळा माझा फोन बोलता बोलता कट करून टाकला आणि खोटं बोलतो. कोणत्याही विद्यार्थ्याला त्यांनी यादी दिली नाही कोणते पुस्तकं घ्यायचे. मग यादी असा देतो की त्याच्यात पब्लिकेशनचं नाव नसते. म्हणजे पालकांची दिशाभूल व्हावी आणि जास्तीच्या पैशात आमच्याशिवाय कुठं पर्यायच राहू नये अशा पद्धतीची भूमिका आताही काही शाळांची आहे. त्या संबंधानंच शिक्षणाधिकारी एसडीएमशी पुन्हा बोलणं झालं, परंतु शाळा काही मानायला तयार नाहीये. तुम्हाला काय वाटते यामध्ये एक प्रकारचा व्यापारच सुरू आहे, पुस्तके विकणे किंवा गणवेश विकणे यामध्ये? शिक्षण हा सेवेचा प्रकार राहिलाच नाही. शिक्षण हा व्यवसायच झालेला आहे आणि त्या व्यवसायाला चालना देण्यासाठी
बऱ्यापैकी काही श्रीमंत किंवा 2 नंबरच्या पैशानं श्रीमंत झालेले लोक जबाबदार आहे. नुसतं शाळेचा दोष नाही आहे. कारण कोणत्याही शाळेत आज माउंटमध्ये जर पाळलं 2,000 लोकांचे पोरं शिकतात. टिप्समध्ये 1,500 लोक आहे. ऑर्चिडमध्ये जवळपास 1,500. एवढ्या सगळ्या पालकापैकी 50% लोक गडगंज श्रीमंत आहे. पण 50% लोक अतिशय गरीब आहे. आणि या श्रीमंत लोकांच्या चक्करमध्ये त्या गरीबाच्या पोरांचं मरण होते. हा धंदा झालेला आहे. याच्यात काही दुमतच नाही. हा जो आहे विधानसभा जे आहे काटोल नरखेड यामध्ये ग्रामीण पालक सुद्धा आहेत. ग्रामीण पालकांची फसवणूक किंवा विद्यार्थ्यांची फसवणूक म्हणाला आपण. ग्रामीण लोकांचीच फसवणूक जास्त होते. कारण शहरात राहणारे लोक बऱ्यापैकी नोकरीवाले आहे. त्यांचे काहीतरी व्यवसाय आहे. पण शिक्षणात आपला मुलगा कुठे मागं पडू नये या उद्देशानं बरेचसे अल्पभूधारक शेतकरी आपले पोरं काटोल सारख्या ठिकाणी माउंट, टिप्स, ऑर्चिड अशा शाळेमध्ये टाकतात. त्यांना त्या पोरांच्या भविष्याबद्दल प्रचंड आशावादी असल्यामुळे ते शिक्षणावर पैसे खरू पाहतात. पण त्याच गोष्टीचं भांडवल हे लोक वापरून म्हणजे करून घेतात आणि त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन अतिशय लुटमार आपल्या काटोल शहरात सुरू आहे. स्थानिक आमदारांसोबत आपण पालक वर्गांना घेऊन गेलेले होते. काय चर्चा झाली? काय काय वाटते आपल्याला? आमदार महोदयांना तर मी विनंती केली की मागील 10-15 वर्षापासूनचा भ्रष्टाचार इथं लोकांनी सहन केला. आता भ्रष्टाचारही संपला पाहिजे आणि या सगळ्या लोकांना न्याय भेटला पाहिजे. तरच तुमच्या निवडून येण्याचा काहीतरी या मतदारसंघाला फायदा होईल. कारण जवळपास 8 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार पुस्तकाच्या माध्यमातून फक्त 10 दिवसात या काटोल शहरात होतो. तर आमदारांनी सकारात्मक भूमिका घेतली. 7 तारखेला सकाळी 9 वाजता एसडीएमच्या चेंबरमध्ये सगळ्या शिक्षकांना, प्रिन्सिपलना बोलवलाय. त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या एसडीएम साहेबांना की कोणत्याही शाळेचा प्रतिनिधी नको तर प्राचार्य आपल्याला तिथे उपस्थित पाहिजे. या पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली. माझ्यासोबत 100-150 पालक तिथे उपस्थित होते. आता उद्या निर्णय काय होतो त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. जर निर्णय लागला नाही तर समोरची भूमिका काय राहील आपली? समोरची भूमिका निर्णय लागतपर्यंत आम्ही थांबणार नाही. कारण हा भ्रष्टाचार आहे, चुकीच्या पद्धतीने होत आहे. आणि आमदार महोदय हे आता या दोन्ही तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात. इथले ते प्रथम नागरिक आहे. जर त्यांच्यानं जर या विषयावर निकाल लागत नसेल तर हे नक्कीच विचार करण्यासारखी बाब आहे. मग असं जर झालं तर मी आमदार साहेबांच्याच घरासमोर उपोषणाला बसेन. मागील काळामध्ये आरटी संबंधी जे वेगवेगळे फसवणूक सुद्धा झालेली आहे, वेगवेगळ्या शाळांमध्ये एफआयआर सुद्धा दर्ज झालेली आहे. त्याबद्दल तुमचे काय मत आहे? नाही, एफआयआर दाखल होते. परंतु इथलं स्थानिक प्रशासन जे आहे, मी तुम्हाला सांगतो, शिक्षण विभागाच्या बाबतीत इतका थोतांड कारभार आहे इथं. शिक्षण अधिकाऱ्याला एकही प्रिन्सिपल ऐकत नाही. आणि एक म्हणजे मी तुम्हाला 2 दिवसात त्याच्या संबंधी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन एका शाळेचा खुलासा करणार आहे. ज्या शाळेकडे सीबीएसईची परवानगी नसताना मागील 4 वर्षापासून त्याच्याकडे प्रचंड प्रमाणात 1000 पेक्षा जास्त ऍडमिशन सीबीएसईच्या नावावर आहे. म्हणजे तिला काहीच मान्यता नाहीये? नाही, तिला स्टेट बोर्डाची मान्यता आहे. परंतु ते सीबीएसईचेच नावाने पैसे घेत आहे, सीबीएसईची फी घेत आहे, सीबीएसईचेच पुस्तकातून शिकवत आहे. आणि शिक्षण विभागाला या गोष्टीची इत्यंभूत माहिती आहे. परंतु शिक्षण विभाग काहीच कारवाई करत नाही. कारण सगळा पॉकेटचा खेळ या मतदारसंघात आतापर्यंत चालत आलेला आहे. आणि आताही ते मला वाटते की कंटिन्युटी सुरू आहे. तेव्हाच ही जी शाळा तुम्ही सांगत आहे ही कोणत्या तालुक्यातील आहे? नरखेड किंवा काटोल? नाही, ते 2 दिवसानंतर कागदपत्रासहित सांगणं अधिक योग्य राहील. उगाच म्हणजे हवेत इमारत बांधण्यात काही अर्थ नाही आहे. मी सगळ्या कागदपत्रासहित सगळ्या पत्रकार परिषद घेऊनच त्या शाळेचा उलगडा 2 दिवसानंतर करणार आहे. तर हे होते सागरजी दुधाणे यांनी इशारा दिलेला आहे की या सीबीएसई पॅटर्न संबंधी जर विद्यार्थ्यांची किंवा पालकांची फसवणूक जर थांबली नाही तर आमदार जे काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राचे आहेत त्यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होणार आहे असा इशारा सागरजी दुधाणे यांनी विदर्भ दर्पण न्यूजशी बोलताना सांगितलेला आहे. विदर्भ दर्पण न्यूज तर्फे नितेश सिंगारे, काटोल.